यंदाचा ऑस्कर सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये आज म्हणजेच 11 मार्च रोजी पार पडला। या सोहळ्यातील इन मेमोरियम सेगमेंटमध्ये बॉलिवूडमधील मराठमोळे कला दिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांना आदरांजली वाहण्यात आली। या सोहळ्यात उपस्थितांनी नितीन देसाईंचं स्मरण केलं। दिवंगत टीना टर्नर, मॅथ्यू पेरी आणि इतर अनेक जणांची नावं या यादीत होती। 2023 मध्ये देसाई यांनी 57व्या वर्षी आत्महत्या केली होती। नितीन देसाई यांनी संजय लीला भंसाली यांच्यासोबत काम केलं होतं। हम दिल दे चुके सनम आणि बाजीराव मस्तानी यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे सेट त्यांनी तयार केले होते। राजकुमार हिरानी, विधू विनोद चोप्रा आणि आशुतोष गोवारीकर यांसारख्या चित्रपट निर्मात्यांसोबत त्यांनी काम केलंय। आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत हा 2019 सालचा ऐतिहासिक चित्रपट नितीन देसाई यांचा शेवटचा चित्रपट होता। मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कला दिग्दर्शनाच्या क्षेत्रात नितीन देसाई यांचं मोठं योगदान आहे। त्यांच्या कामाची घेतलेली ही नोंद यामुळेच ते कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील। त्यांनी आजवर अनेक चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम केलंय। नितीन यांनी मुंबई जवळच्या कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओजमध्ये आजवर अनेक मोठ्या सिनेमांसाठी सेट उभारण्याचं काम केलं। त्यांच्या कलेचं कायमच सगळीकडूनच कौतुक झालं। तर या ऑस्कर सोहळ्यात सुद्धा त्यांच्या कामाची नोंद घेत त्यांना आदरांजली वाहण्यात आली। कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या कामाला राजश्री मराठीचा सलाम।